बाबा बाबा, सलग तिसऱ्यांदा तुमची कृष्णा कारखान्याच्या अध्यक्षपदी चेअरमनपदी निवड झालेली आहे, काय वाटतं? यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना हा पश्चिम महाराष्ट्रातला एक मोठा नावाजलेला कारखाना आहे. त्या कारखान्याच्या अध्यक्षपदी निवडून येणं हे मोठं जबाबदारीचं काम आहे. आणि ज्या कारखान्याकडे जे कार्यक्षेत्र जवळजवळ 128 गावामध्ये 5 तालुक्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे. आणि शेतकऱ्याची नेहमी अपेक्षा आपल्या कारखान्याकडनं खूप मोठी असते. सगळ्यांना असं वाटतं की हा कारखाना हा पथदर्शक राहायला पाहिजे, हा सगळ्या महाराष्ट्रासाठी आदर्श राहायला पाहिजे, सगळ्यात जास्त दर दिला पाहिजे आणि सगळ्यात चांगल्या सोयी आपल्या कारखान्याकडनं मिळाव्यात, ही लोकांची अपेक्षा आहे. आणि ही अपेक्षा आपल्याला पूर्ण करणं हे मोठं आव्हानात्मक राहणार आहे. गेल्या 5 वर्षामध्ये बऱ्यापैकी आम्ही लोकांचं समाधान करू शकलो, म्हणून त्यांनी आमच्यावर एवढा विश्वास दाखवला. हाच विश्वास आता दृढ झाला पाहिजे, हा विश्वास कायम राहिला पाहिजे, याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे. आता आमच्यामध्ये नवीन बरेच संचालक आहेत, उत्साही आहेत. माझी खात्री आहे की आम्ही या सगळ्या आव्हानांना सामोरे जाऊन बऱ्यापैकी लोकांचं समाधान करू शकू, जर आम्ही एकत्रित चांगलं काम केलं तर. आणि हाच प्रयत्न पुढच्या 5 वर्षामध्ये आमच्याकडनं राहणार आहे. आणि माझी खात्री आहे की सगळ्या लोकांची आम्हाला जशी साथ आहे, जसं त्यांनी ह्या इलेक्शनमध्ये सुद्धा जे मताधिक्य दाखवलेलं आहे, हे कृष्णेच्या इतिहासात सुद्धा हे पहिल्यांदाच अशी परिस्थिती तयार झालेली आहे. तेव्हा चांगलं आपण काम करण्याचाच प्रयत्न आम्ही करणार आहोत. आत्ता झालं त्याच्यापेक्षा कसं चांगलं काम होईल, हाच प्रयत्न आमच्याकडनं होणार. बाबा, प्रमुख आव्हान काय आहे? आता प्रमुख आव्हान असं आहे की लोकांची अपेक्षा आहे की FRP वाढली पाहिजे. आता FRP सरकारने वाढवली आणि सगळ्यात चांगला दर मिळावा हीच अपेक्षा असते आणि हेच आव्हान असतं. आणि ह्याच्यासाठी आता पुढचा सीझन कसा असेल, रिकव्हरी किती राहील, साखरेचा दर काय राहील, हे आम्हाला आज माहिती नाही. आम्हाला एकच माहिती आहे की FRP वाढली आहे, आपल्याला गेल्या खेपेपेक्षा जास्त दर लोकांना द्यायचा आहे. त्याच्यामुळे हे आव्हान हे कायमस्वरूपी राहणार. आजच आहे असं नाही, दरवर्षी हे आव्हान राहणार आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं हे आव्हान राहणार.